नमस्कार, मी प्रसाद पोद्दार, पर्वती पोलीस स्टेशन, सायबर विभाग. आज आपण QR कोडचे जे काही फायनान्शियल फ्रॉड होतात त्या संदर्भाची चर्चा करणार आहे. तर QR कोड आत्ता UPI ट्रान्झॅक्शन प्रत्येकजण करतो आहे. अगदी चहा जरी प्यायचा असेल तरी प्रत्येकजण ₹10चं ट्रान्झॅक्शन असो, ₹5चं असो, तर कुणी कॅश कॅरी करत नाही आणि QR कोड आपण स्कॅन करून पेमेंट करतो. तर या गोष्टीचा फायदा म्हणजे यूज ऑफ QR कोड पेमेंटचा वापर जो आहे तो वाढला आहे. तर तो वाढल्यामुळे फ्रॉडस्टर या गोष्टीचा फायदा घेतात. तर तुम्हाला कुठला तरी कॉल येईल की आम्ही अमुक सर्व्हिस देतोय, आम्ही मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधनं बोलतोय आणि आम्हाला ठराविक पद्धतीची सर्व्हिस पाहिजे, पण आम्हाला मिलिटरीमध्ये असल्यामुळे आम्हाला आउटपास मिळत नाही आणि आमची पेमेंट स्पेशल सिस्टीम आहे, तर आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू आणि तुम्ही जर स्कॅन केलं तर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्स येईल. या पद्धतीचं बतावणी केली जाते फ्रॉडस्टर लोकांकडनं, सायबर क्रिमिनल्सकडनं. आणि ते QR कोड ॲक्च्युली त्या मनीची रिक्वेस्ट असते. तुम्ही जर Google Pay किंवा फोनपेमध्ये गेलात तर मनी रिक्वेस्टसाठी एक QR कोड जनरेट करता येतो. तो पाठवून तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. जनरली QR कोड स्कॅन केल्यानंतर पैसे डेबिट होतात, क्रेडिट कधीच होत नाहीत. तर हे करत असताना समोरचा माणूस काय सांगतोय याचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समोरचा माणूस काय सांगतोय. आणि QR कोड स्कॅन करताना जर UPI पिन विचारत असेल तर पहिल्यांदा थांबा. जर तुम्हाला ते पैसे पाठवायचे तर प्रोसीड करा आणि जर पैसे तुम्हाला कुणीतरी सांगतं की तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आणि QR कोड स्कॅन करा, तर तिथं थोडंसं थांबून आपण ती गोष्ट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तर QR कोड हे स्कॅन करण्यापूर्वी ऑथेंटिकेट ॲप्लिकेशनवरूनच करा आणि त्याच्यामध्ये येणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती व्हॅलिडेट करणं फार गरजेचं आहे. तर QR कोड फायनान्शियल फ्रॉडमध्ये डोळसपणे तुम्ही त्या QR कोडकडे बघणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. धन्यवाद.